बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। केंद्र आणि राज्यातील सरकार आज आमच्या हातात नाही, पण तुम्ही लोकसभा निवडणुकीला काम केलं तसं विधानसभेच्या निवडणुकीला केलं तर राज्य सरकार हातात कसं येत नाही हे मी पाहतोच, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे। राज्य सरकार हातात आलं तर जनतेची दुखणी सोडवायला वेळ लागणार नाही, असंही ते म्हणाले। शरद पवार सध्या बारामतीच्या 3 दिवसीय दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्यात ते ग्रामीण भागात जाऊन दुष्काळग्रस्त जनतेच्या व्यथा समजून घेत आहेत। बारामतीच्या निरावागज येथील एका सभेत नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा त्यांच्यापुढे वाचला। त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी उपरोक्त विधान केलं, तसेच जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। शरद पवारांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्रही लिहिलं आहे। शरद पवार म्हणाले की आज केंद्र आणि राज्य सरकार आमच्या हातात नाही, पण लोकसभा निवडणुकीत जसं आपण केलं तसेच काम उद्याच्या विधानसभा निवडणुकीत केलं तर राज्य सरकार कसं हातात येत नाही ते मी पाहतोच। एकदा का राज्य सरकार हातात आलं तर तुमची दुखणी सोडवायला मला वेळ लागणार नाही। नेत्यांनी काही केलं नाही, पण मी तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे। आपण एका विचाराने राहून हे दुरुस्त करू, असंही ते म्हणाले। मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता राज्यात ओबीसी समाजाचे देखील आंदोलन सुरू झालं आहे। या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे। यात आंदोलनकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे या दोघांची प्रकृती खालावली आहे। राज्य सरकारच्या शिष्टमंडळानेही उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलन थांबवण्याची विनंती केली होती, मात्र प्राध्यापक लक्ष्मण हाके हे आंदोलनावर ठाम आहेत। दरम्यान आज त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे। त्यांना हृदयविकार किंवा पक्षाघाताचा धोका असल्याची भीती डॉक्टरांनी वर्तवली आहे। या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा वाढला आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार जितेंद्र आव्हाड आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे देखील हाके यांची भेट घेण्याची शक्यता आहे। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची हमी सरकारनं द्यावी, अशी मागणी ओबीसी समाजाकडून करण्यात आली आहे। त्यासाठी ओबीसी समाजाचे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहेत। त्यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे। मात्र या आंदोलनादरम्यान दोन्ही आंदोलकांची तब्येत खालावली आहे। या आंदोलकांची तपासणी डॉक्टरांच्या पथकाने केली। यामध्ये लक्ष्मण हाके यांचा बीपी वाढला असल्याचं समोर आलं आहे, तर हृदयविकार किंवा पक्षाघाताचा धोका असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत। या दरम्यान जालना जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या आंदोलनाची धग देखील वाढत आहे। आता मनोज जरांगे पाटील यांनी थेट ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला चढवला आहे। लक्ष्मण हाके यांचे आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। इतकेच नाही, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या न करण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे। ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर मनोज जरांगे यांनी जोरदार टीका केली आहे। ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे। आरक्षण घेतल्याशिवाय आपण आंदोलन सोडणार नसल्याचं देखील मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितलं। एकाही तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, अशी विनंती देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावर मनोज जरांगे यांनी टीका केली आहे। लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला आपला विरोध नसल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे। मात्र त्यांचे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे। या आधीचं आंदोलन आणि आताचं आंदोलन पाहिलं की हे लक्षात येतं। आंदोलनाला एवढी गर्दी कशी होते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। सरकार मुद्दाम हे घडवून आणत असल्याचंही जरांगे यांनी म्हटलं आहे। अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका जवानाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला। बुधवारी पहाटे 5:15 वाजता ही घटना घडली। शत्रुघ्न विश्वकर्मा असं या जवानाचं नाव असून त्यांचं वय 25 वर्ष आहे। ते आंबेडकर नगर येथील रहिवासी होते। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी राम मंदिर परिसरात गोळीबाराचा आवाज झाला। सहकारी सुरक्षा कर्मचारी धावत आले तेव्हा त्यांनी पाहिलं की जवानाला गोळी लागली होती। त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं। प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आलं। तेथे डॉक्टरांनी जवानाला मृत घोषित केलं। जवानाच्या मृत्यूने मंदिर परिसरात खळबळ उडाली। आयजी आणि एसएसपी घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळाची चौकशी केली। फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी पोहोचून तपास केला। प्राथमिक तपासात ही आत्महत्या किंवा अपघात असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे। तपास आणि पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच कारण स्पष्ट होईल। शत्रुघ्न विश्वकर्मा 2019च्या बॅचचे होते। ते आंबेडकर नगर येथील सन्मानपूर पोलीस ठाण्याच्या काजापुरा गावचे रहिवासी होते। एसएसएफमध्ये तैनात होते। मंदिराच्या सुरक्षेसाठी एसएसएफ दलाची स्थापना करण्यात आली आहे। सहकार्याने सांगितलं की घटनेपूर्वी शत्रुघ्न मोबाईल पाहत होता। काही दिवसांपासून तो त्रस्त होता। पोलिसांनी जवानाच्या कुटुंबियांना माहिती दिली आहे। कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आहेत। नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे। ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांना आमदार नरहरी झिरवळ यांनी पाठिंबा दिला आहे। झिरवळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत।
त्यांनी अचानक ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। विशेष म्हणजे नरहरी झिरवळ यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना संदीप गुळवे यांचं काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसेच ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांना आपला जाहीर पाठिंबा असल्याची घोषणाच नरहरी झिरवळ यांनी केली आहे। कौटुंबिक संबंधांमुळे संदीप गुळवेंना जाहीर पाठिंबा देत असल्याचं नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केलंय। झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप गुळवे यांनी त्यांची भेट घेतली होती। त्यावेळी झिरवाळ यांनी गुळवेंना जाहीर पाठिंबा दिला आहे। यावेळी नरहरी झिरवाळ म्हणाले, नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेतर्फे किशोर दराडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। संदीप गुळवे हे काँग्रेसमधून नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झालेत। या मतदारसंघात विवेक कोल्हे यांनी देखील अपक्ष उमेदवारी जाहीर केली असून ते निवडणूक लढवत आहेत। शिक्षक मतदारसंघात पक्षीय गणित बाजूला ठेवून गुळवे यांना पाठिंबा देत आहेत, असे नरहरी झिरवाळ म्हणाले। बारामतीमध्ये युगेंद्र पवार हे नवीन दादा होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। कारण यापूर्वी वाद तोच दादा नवा आशा आशयाचे बॅनर बारामतीमध्ये झळकले होते। त्यावर युगेंद्र पवार यांचा फोटो होता। आता याबाबत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केलंय। प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, युगेंद्र पवार यांनी 3-4 वर्षापासून बारामतीत फिरत आहेत, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या। याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की युगेंद्र पवार गेली 3-4 वर्षांपासून बारामतीत फिरत आहेत। त्यांनी विद्या प्रतिष्ठानमध्ये चांगलं काम केलंय, स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवत आहेत, लोकांची ते कामं करत आहेत। त्यांना उमेदवारी दिली जाणार की नाही याबाबत चर्चा लवकरच होत आहे। मात्र तरीही याबाबत वरिष्ठ काय तो निर्णय घेतील, बघूया पुढे काय होतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या। तसेच आमदार रोहित पवार आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वादावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हे सगळं मीडिया क्रिएटेड आहे, समज गैरसमजातून होणाऱ्या बातम्या आहेत। याच्यावर कोणीही जबाबदार व्यक्तींनी भाष्य करू नये। शब्दाला शब्द वापरला जातो आणि चुकीची माहिती अनेक वेळा उत्सुकतेच्या भरात बाहेर येत असते। आता एकच लक्ष आहे, विधानसभा गांभीर्याने निवडणूक घेतली पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या। भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या ऑर्गनायझर या मुखपत्रातून लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या हारकेरीचे विश्लेषण केलं आहे। त्यात त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या जागा घटण्यासाठी अजित पवार गटाला सत्तेत घेण्याबाबत जबाबदार धरला आहे। भाजपला महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या, जसं की भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे बहुमत असूनही त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोबत घेतलं। त्यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढणाऱ्या भाजपच्या समर्थकांना धक्का बसला। या एका कारणामुळे भाजपने आपली किंमत कमी करून घेतली, असंही या विश्लेषणात नमूद करण्यात आलंय। संघाच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीत वादळ उठलं आहे। या प्रकरणी अनेक नेत्यांनी आपले मतमतांतरे व्यक्त केली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनीही यावर आपले सडेतोड मत व्यक्त केले। अजित पवारांमुळे भाजपला नव्हे तर भाजपमुळे अजित पवारांना फटका बसल्याचं त्या म्हणाल्यात। रुपाली ठोंबरे म्हणाल्या की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत जी काही चर्चा झाली ती त्यांची अंतर्गत बाब आहे, पण अजित पवारांना सोबत घेऊन त्यांचे कोणतेही नुकसान झालं नाही। उलट भाजपवर जनतेची जी काही नाराजी होती त्याचाच फटका अजित पवारांना बसला, असं म्हणणं योग्य ठरेल। समोरच्या पक्षाने कोणती चर्चा करावी आणि कोणती चर्चा करू नये हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, पण अजित पवारांमुळे भाजपला फटका बसला याविषयी महायुतीत कोणतीही चर्चा सुरू नाही, असंही रुपाली ठोंबरे यावेळी बोलताना म्हणाल्या। कर्नाटकातील बंगळुरू येथे एका महिलेच्या ऑनलाईन पार्सलमध्ये जिवंत कोबरा सापडला आहे। महिलेने अमेझॉनवरून गेमिंग कंट्रोलची ऑर्डर दिली होती। 17 जून रोजी ती पॅकेज उघडत असताना आतून एक विषारी साप बाहेर आला। साप पॅकेजिंग टेपला अडकला होता, त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही। महिलेने याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला, जो चांगलाच व्हायरल होत आहे। व्हिडिओमध्ये बाल्टीमध्ये ठेवलेले अर्धे उघडलेले अमेझॉन पॅकेज दाखवले आहे। पॅकेजिंग टेपमध्ये अडकलेला कोबरा पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे। मीडिया रिपोर्टनुसार महिला आणि तिच्या पतीने दावा केला की अमेझॉन कस्टमर केअरने त्यांना 2 तासांपेक्षा जास्त काळ होल्डवर ठेवलं, त्यामुळे 17-18 जूनच्या मध्यरात्री त्यांना जीवघेण्या परिस्थितीची जबाबदारी स्वीकारावी लागली। महिलेने सांगितलं की तिला पूर्ण परतावा मिळाला आहे, परंतु तिला आपला जीव धोक्यात घालावा लागल्याचा धक्का बसला आहे। अमेझॉनची खराब वाहतूक व्यवस्था, गोदामातील अस्वच्छता आणि देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप महिलेने केला आहे। या घटनेनंतर अमेझॉनने महिला ग्राहकची माफीही मागितली आहे। अमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्या बुधवारी 19 जून रोजी यांनी सांगितलं की कंपनी या घटनेची चौकशी करत आहे। आमचे ग्राहक, कर्मचारी आणि सहयोगी यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे। आम्ही आमच्या ग्राहकांना एक विश्वासार्ह खरेदी अनुभव देण्यासाठी कठोर परिश्रम करतो। आम्ही त्यांच्यासाठी गोष्टी योग्य बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत।